विद्यार्थी मित्रांनो, मी शंकर चव्हाण सर, अमरावतीवरून PSI चा जो पेपर झाला होता 2017 मध्ये, या पेपर मधील मराठी व्याकरणाचे प्रश्न विचारले गेले होते, यावर आपण चर्चा करत आहे. काही दिवसा अगोदरच डिपार्टमेंटची जाहिरात आलेली आहे. आज आपण 2017 चा पेपर बघूया, त्यानंतर 2022 चा जो काही पेपर होता झालेला तो सुद्धा आपण बघूया. व्याकरण या घटकावर मित्रांनो जवळपास आयोगाने नाही का यामध्ये 10 प्रश्न विचारले होते 17 मध्ये. जो महत्त्वाचा मुद्दा आहे की शब्दसंग्रह. सर्वसाधारण शब्दसंग्रह आपल्याला अभ्यासक्रमाला दिलेला असतो. शब्दसंग्रह हा जो घटक आहे व्याकरण मधला, यावर 10 प्रश्न विचारले गेले. म्हणजे शब्द समानार्थी शब्द असेल, त्यानंतर काही विरुद्धार्थी शब्द असेल, ठीक आहे, वाक्यप्रचार असेल, आणि मित्रांनो उतारा. आयोग आपल्याला उतारा हा जो घटक आहे यावर नाही का 5 प्रश्न विचारत असते. असे हे 10, 20 आणि 5 25 प्रश्न हे काय मराठी व्याकरणवर होते. ठीक आहे, पहिला पेपर 100 मार्काचा असतो. 25 प्रश्न मराठी व्याकरणवर असतात, 25 इंग्रजी व्याकरणवर राहतात. असे 50 प्रश्न असतात. आणि उरलेले जे काही 50 प्रश्न होते हे सर्वसामान्य म्हणजे सामान्य ज्ञान, सामान्य अध्ययन या घटकाशी संबंधित होते, ज्यामध्ये इतिहास आहे, ज्यामध्ये तुमचा भूगोल आहे, ग्राम प्रशासनचा घटक आहे, ठीक आहे, आणि समाज सुधारक राहतो. यावर तुमचे 50 प्रश्न होते. व्याकरणाशी संबंधित 25 मराठी, 25 इंग्रजी, 50 प्रश्न होते. तर हे जे 25 प्रश्न आहे हा 2017 म्हणजे हे 2017 ला आयोगाने विचारलं. या पेपर मध्ये पहिला प्रश्न आहे, तू वाईट वागतोस म्हणून तुला बोलणी खावी लागतात. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा, असा प्रश्न आहे. आणि 4 पर्याय दिले. पहिला पर्याय आहे विकल्पबोधक उभयनियोग, संकेतबोधक, परिणामबोधक, आणि त्यानंतरचा चौथा ऑप्शन होता उद्देशबोधक. मित्रांनो, आपण व्यवस्थित जर हा वाक्य वाचलं तर आपल्या सहज लक्षात येते. पहिली गोष्ट, हा उभयनियोगाशी संबंधित वाक्य आहे, आणि हे जे पर्याय आहे हे सर्व उभयनियोगाचे प्रकार पर्याय आहे. मधात त्यांनी उभयनियोग असं दिलं नाही, पण फक्त अर्थ दाखवणारा आणि अवयव म्हणून वापरलेला शब्द आहे. तू वाईट वागतोस, तू असं करतो म्हणून असं होते, म्हणजे हा एका पहिल्या वाक्यातील घटनेचा कृतीचा परिणाम दुसऱ्या वाक्यात आहे. म्हणून हा जो म्हणून इथं अवयव आलेला आहे उभयनियोगाचा, हा कोणताही परिणाम बोधक उभयनियोग आहे. म्हणून तुमच्या पहिल्या प्रश्नाचा योग्य आन्सर 3 नंबर बरोबर राहणार आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न होता, खड या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणत्या गटात आढळत नाही. कोणत्या गटात खड यासाठी समानार्थी शब्द नाही हे आपल्याला इथे ओळखायचं. पहिला पर्याय आहे चिकट, पेच म्हणजे खड होते, बरोबर आहे. खंड म्हणजे भी खड होते मित्रांनो. दुष्ट मनुष्य म्हणजे सुद्धा खड होतो. पहिल्या पर्यायामध्ये खडसाठी हे तीनही शब्द लागू पडतात. दुसरा पर्याय होता छंद, दुष्ट मनुष्य आणि खंड, हे सुद्धा तिन्ही पर्याय लागू होतात. तिसरा आहे अंगण, मग आहे खंड, दुष्ट मनुष्य, हा तिसराही पर्याय इथं लागू होतो. मग आता आपल्याला कोणत्या गटात आढळत नाही म्हणजे नसलेला, खड या शब्दाचा पुढील नसलेला पर्याय आहे 4 नंबर. कारण यामध्ये वाचल्यावर लक्षात येते मळणी करण्याची जागाशी संबंधित इथं अर्थ लागू होत नाही, म्हणून चौथ्याचा आन्सर आहे 4 नंबर. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो तिसरा प्रश्न होता, माझ्याकडे कोण माणूस येऊन गेला, पूर्णविराम आहे. या वाक्यात विशेषणाचा कोणता प्रकार आहे. विशेषण हे काय असते, नामाबद्दल विशेष माहिती दर्शवणारा शब्द असतो. नामाचा रंग, प्रत, दर्जा, अंगकाठी, स्वभाव वैशिष्ट्ये किंवा संख्येशी संबंधित माहिती किंवा अनिश्चित स्वरूपाची माहिती, ज्याही शब्दांना आपण नामाची विशेष माहिती देतो अशा नामाची विशेष माहिती दर्शवणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. मग यामध्ये काय आहे, कोण आहे, कोणाबद्दल बोललं गेलं, माणसाबद्दल, म्हणजे माणूस हा इथं काय नाम आहे. कसा माणूस होता, जास्तीची माहिती कोणत्या शब्दाने दाखवली गेली, कोण या सर्वनामाने दाखवली गेली. आणि जेव्हा एखादा सर्वनाम हा कधीच सर्वनाम म्हणून वापरला जात असेल वाक्यात, तर तो नामाजवळ येत नसतो. आणि जर वाक्यात तो नामाच्या जवळ वापरला गेला असेल तर तो सर्वनाम म्हणून न राहता तो त्या वाक्यात सार्वनामिक विशेषण म्हणून वापरलेला असतो. म्हणून या वाक्यात कोण माणूस येऊन गेला म्हणजे अनिश्चित स्वरूपाची माहिती आहे, कोण या सर्वनामाने वापरली गेलेली आहे, आणि नामाबद्दल जास्तीची माहिती दाखवण्याचा या सर्वनामाचा कल असल्यामुळे सर्वनामाजवळ वापरल्या गेल्यामुळे याला आपण काय म्हणायचं आहे, गुणविशेषण म्हणणार का नाही, संख्या पण नाही म्हणणार, सार्वनामिक विशेषण 4 नंबर पर्याय तुमच्या इथं बरोबर राहणार आहे. येते लक्षामध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा, यावर आयोग नक्कीच प्रश्न विचार. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो
चौथा प्रश्न होता शुद्ध शब्द ओळखा. आता शुद्ध शब्द ओळखा 4 पर्याय तुम्हाला दिलेले होते. पहिला पर्याय काय आहे बघा, निस्पृश्य. मग आहे ज्येष्ठ, इथं ज्येष्ठ दिलाय, इथं परीक्षाची विनंती चुकवली. बघा मातुश्री, मग मातुश्री हा शब्द इथं काय शुद्ध शब्द आहे. बघा इथं काय चुकले 1 2 3 मध्ये, तर इथं नाही का, इथं हा शब्द शुद्ध शब्द येऊ शकते. आता यांनी अशुद्ध म्हटलंय तर हे लक्षात ठेवा. ज्येष्ठ मध्ये इथं ट दिला आहे, आपल्याला इथं काय पाहिजे, श पाहिजे. हा झाला तुमचा शुद्ध शब्द. मग हा अशुद्ध झाला म्हणून चुकला. आपल्याला शुद्ध शब्द पाहिजे. पहिला पर्यायामध्ये बघा मध्ये काय चुकलं, नी हा विसर्ग दिला नाही गेला, कारण इथं काय पाहिजे, नी पाहिजे. मग विसर्गाचे चिन्ह हवे आणि त्यानंतर मग हा स्पृह शब्द हवा. अशा प्रकारे इथे लक्षामध्ये असा पाहिजे, म्हणजे हा झाला शुद्ध शब्द. हा मग काय आहे, इथे विसर्ग न वापरल्यामुळे हा इथं चुकीचा आहे, म्हणून पहिला पर्याय चुकला. दुसरा मी सांगितलं ठ पाहिजे. तिसरा मध्ये परीक्षाची विनंती दीर्घ पाहिजे मित्रांनो. आपल्याला इथं रस्व दिलेली आहे म्हणून चुकलेला आहे तिसरा पर्याय. म्हणजे परीक्षा हा शब्द लक्षात ठेवा. याच्या आता यावेळेस हा येऊ शकते पेपरमध्ये, ठीक आहे ना. याच्याशी संबंधित या 3 शब्दाशी संबंधित तुम्हाला आयोग विचारू शकते. आयोग काय करते, हे 1-2 वर्षाच्या अगोदरचे प्रश्न जे ऑप्शन मध्ये असतात, आपण जे उत्तर म्हणून वापरलेले शब्द असतात, म्हणजे राहिलेले शब्द असते, त्याला त्या अनुषंगानच नाही का पुढे प्रश्न बने का काही काही प्रश्न रिपीट होतात, ठीक आहे. म्हणून हे लक्षात ठेवा. आपण 2017चा जो काही पेपर झाला तो बघू राहिलो आहे. याच्यानंतरच्या सेशनला आपण 22 मध्ये जे काही पेपर झालं ते पण बघूया. बघा अशा प्रकारे म्हणून शुद्ध शब्द इथं काय आहे 4 नंबर, ठीक आहे. अशा 5वा प्रश्न बघूया त्यापुढे. मित्रांनो 5वा प्रश्न बघूया. पोशाख हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे. या पेपरमध्ये मित्रांनो तशी नाही का शब्दसंग्रहावर नाही का 10 प्रश्न होते विचारतात आणि 10 प्रश्न व्याकरणावर होते, 5 उतार्यावर होते. त्या आधीच मी सांगितलं तुम्हाला. तर पोशाख आपल्याला हे माहीतच पाहिजे. मी ट्रेक्सचा पण कोर्स बनवलेला आहे आणि स्वतः ट्रेक्स बनवलेला एकदम सहज लक्षात राहील अशा स्वरूपात, ठीक आहे ना. हा तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. शब्दसंग्रहावर तुमचे मार्क जाणार नाही या अँगलनं, त्यासाठी पण आपण काही सेशन चालू करणार आहे. बघा पोशाख हा शब्द आपल्याला माहीत असायला हवा. पोशाख हा कानडी शब्द नाही, हिंदी सुद्धा शब्द नाही आणि अरबीत तो नाहीच आहे, परंतु फारसी शब्द तो पोशाख आहे, ठीक आहे. म्हणून 4 नंबर पोशाखसाठी इथं बरोबर यांचं राहणार. त्यानंतरचा प्रश्न आहे 6वा. कवी. कवीची दीर्घविराम दिली म्हणजे हा तद्भव म्हणून वापरला इथं. याची जर कवी हा शब्द लक्षात ठेवता याच्या नंतरच्या पेपर आता यावेळेस तो येऊ शकते. असं जर रसविलांटी आली त्याला लक्षात ठेवता हा काय आहे, हा तत्सम झाला. तत्सम म्हणजे संस्कृत मधला जसाच्या तसा शब्द मराठीत वापरला जातो. आणि हा कवीची दीर्घविराम आली म्हणजे याला अनुसरून प्रश्न येऊ शकते. इथं हा प्रश्न वेगळा आहे. कवी इतर एका काय मग कवी हा तद्भव शब्द झाला. तद्भव दीर्घविरांटी म्हणजे कोणता शब्द होऊन जाते, तद्भव शब्द. याच्या लक्षामध्ये इथं लक्षात ठेवा थोडासा तद्भव. आता मित्रांनो यामध्ये काय प्रश्न होता, कवी या शब्दाची स्त्रीलिंगी रूप पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने होते. आणि आपल्याला इथं अ ड दिले आहे विधान आणि मग पर्यायी उत्तर. अ आहे कवी. कवीचा कवी हा साहजिक आहे. कवीचा कवी हा पुल्लिंगी शब्द आहे. कवी हा काय आहे पुल्लिंगी शब्द आहे आणि आपल्याला स्त्रीलिंगी पाहिजे या कवी शब्दात, चालेल. मग आता त्याच्यामुळे हा स्त्रीलिंगी नसल्यामुळे चुकतोच तो शब्द आहे. मग ब आहे कवयित्री. कवयित्री हा अगदी लागू पडतो, ठीक आहे. त्यानंतर आहे कवयित्री. कवयित्री असं आपण कवी या शब्दाचा स्त्रीलिंगी रूप होत नाही, वापरत नाही, म्हणून हा क पर्याय अजिबातच नाही. अ पण नाही कारण तो पुल्लिंगी शब्द आहे. त्यानंतर करती. तर बघा काव्यकर्ती हा शब्द आपण वापरतो पण इथं थोडं बारकाईने पहा. हा शब्द इथे शुद्ध अशुद्ध म्हणून जर आला तर लक्षात ठेवा ना. काव्यकर्ती हा शब्द कवीसाठी आहे पण इथं नाही का चुकीचा पर्याय दिला गेला. कारण इथे नाही का विग्रह जर केला तुम्ही तर आधी काय निघतो र. येते का लक्षामध्ये. बघा आता यामध्ये विग्रह केला आपण, हे शेवटचा अक्षरचा विग्रह करतो मी फक्त, ठीक आहे. याच्यामध्ये आहे हा रफार आहे ना याला, म्हणजे आधी आहे र व्यंजन, त्यानंतर आहे त व्यंजन, मग आहे र आणि मग परत काय आहे ती हा दीर्घ. मग याचा उच्चार जर केला आपण तर काव्य कर्त्री असं होऊन जाते. काव्य कर्त्री असं होऊन राहिलं म्हणजे इथं अशुद्ध उच्चार होऊन राहिला. जर हा काव्य कर्ती शब्द लागू होतो कवी यत्री किंवा मग
काव्यकर्ती हे दोन्ही पर्याय वापरले जाऊ शकते. म्हणून इथं पण इथं काव्यकर्त्री आहे म्हणून चुकलं. मग इथं काय पाहिजे होतं, काव्यकर्ती असा पाहिजे, तवर रफा पाहिजे, विलंबी पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय होऊन जाते, फक्त त अधिक आधी र येतो, मग आहे त येतो आणि मग दीर्घ येतो अशा प्रकारे. यामध्ये इथं हा र पण आला म्हणून हा चुकला. म्हणून या प्रश्नाचा योग्य आन्सर इथं आता काय पाहिजे होतं, फक्त ब बरोबर. आता फक्त ब बरोबर इथं पर्यायी उत्तरात दिल्या गेली नाही. अ आणि ब दिला म्हणून चुकला, फक्त ब आणि क दिला म्हणून चुकला, क आणि ड दिलाय म्हणून चुकीचा पर्याय, फक्त क आणि ड हे तर सारखंच होतं म्हणून हे चुकलं. आणि योग्य इथं पर्यायी उत्तरात आपल्याला फक्त ब पाहिजे होतं, ते नसल्यामुळे आयोगानं हा जो 6वा प्रश्न आहे येथे लक्षामध्ये आयोगाने हा 6वा प्रश्न काय केला, मग रद्द केला होता. म्हणून हा प्रश्न काय रद्द झालेला होता. म्हणून इथं हे लक्षात ठेवा, रद्द झाला होता. मग आता हे जे रद्द झालेले प्रश्न असतात याला या अनुषंगानं, या प्रश्नांच्या अनुषंगानं कवीशी संबंधित तुम्हाला शब्द येऊ शकते. कवीची जर पहिली विनंती असेल तर तो तत्संबंध, दीर्घ विनंती तद्भव शब्द आहे, ठीक आहे, किंवा मग लिंग साठी येऊ शकते, किंवा याच्याशी संबंधित मग शुद्ध शब्द म्हणून येऊ शकते. हा अशा प्रकारे, ठीक आहे ना. 6वा प्रश्न मग रद्द केला गेला होता. त्यानंतर आहे 7वा प्रश्न. खाली दिलेल्या शब्दातील प्रत्येक घटित शब्द ओळखा. बघा, प्रत्येक घटित शब्द कशाला म्हणतात मित्रांनो, लक्ष द्यायचं आहे आपल्याला. प्रत्येक घटित शब्द म्हणजे मित्रांनो थोडक्यात जेव्हा काय असते, जेव्हा एखादा शब्द आहे, मूळ शब्द आपण जेव्हा वापरतो, एखाद्या शब्दाच्या आधी काही जोडणं त्याला उपसर्ग म्हणतात किंवा पूर्व प्रत्यय म्हणतात. आणि एखाद्या शब्दाच्या नंतर आपण काही जोडत असाल तर त्याला प्रत्यय म्हणतात. मग प्रत्यय जोडलं तर त्या शब्दाला आपण प्रत्येक घटित शब्द म्हणतात. येथे लक्षामध्ये जसं उदाहरणार्थ बघा, तुम्हाला पेपरच्या दृष्टीने लक्षात असायला पाहिजे, ठीक आहे. आता बघा, समजा यावर प्रश्न येते म्हणजे येतेच, हे डर नाही. त्रिकालबाधी सत्य म्हटलं चालते. प्रत्येक घटित उपसर्ग घटित शब्दसिद्धीशी संबंधित प्रश्न येतोच. आता बघा, समजा मी असा शब्द वापरला शक्ती. शक्ती हा एक शब्द आहे, ठीक आहे. याचा उपयोग आपल्याला वेगवेगळ्या अँगलनं पण येऊ शकते किंवा अवकळन म्हणून विधान पण वापरला जाऊ शकते. दूध पिओ शक्ती मिळेगी असं म्हटलं तर भाववाचक नाम. आजोबाच्या अंगात आता शक्ती राहिली नाही म्हणजे भाववाचक नाम. पण आजोबाच्या पत्नीचं नाव शक्ती आहे, विशेष नाम. आणि जर या शब्दाला पण बघा भाववाचक नाम म्हणून वापरायला पण विशेष नाम म्हणून वापरतो, म्हणजे कंटिन्यू पाहिजे आपल्याला. समजा काय मेन्स आहे तुमची, एक मार्क जरी 10-15 मार्क व्याकरणमध्ये आले, बाकीचे शब्द समजून आले, एक मार्क तुम्हाला नोकरी मिळून देणारा असतो. आणि हातातले मार्क असतात मराठीचे. तुम्ही कुठेही बॅच घेऊ शकता, मी असं नाही म्हणून माझ्याचकडे लावा, कुठेही जिथं वाटते तिथं लावा, बरोबर आहे. परंतु तुमच्या कन्सेप्ट चांगल्या प्रकारे क्लिअर केल्या गेल्या पाहिजे, तुम्हाला ते करून घ्यायचे आहे. आणि जेणेकरून तुम्ही व्याकरण तुम्हाला चालवलं आलं पाहिजे, असे विधानं आता आयोग विचारते, ठीक आहे. बघा, शक्ती या शब्दाच्या मग आपण आधी काही जोडलो, म्हणजे मी जर आपण जर येतं अवयव समासामध्ये असते ना, फारशी उपसर्ग तयार झालेला प्रत्येक घटित राहील, उपसर्ग तयार झालेला उपसर्ग घटित शब्द राहील. मग काही उपसर्ग घटित शब्द हे सामासिक शब्द सुद्धा असतात, जसं की अवयव समास असतो. बघा उदाहरण सांगतो बघा, व्याकरणमध्ये कसं असते, एखाद्या शब्दाचा उपयोग कशा प्रकारे झाला यावरून त्या शब्दाची जात ठरते. म्हणून तुम्हाला व्याकरणमधल्या कन्सेप्ट ज्या आहे, म्हणजे ज्या काही कन्सेप्ट असतात ते व्यवस्थित क्लिअर करून घेणं तुमचं काम असतं, किंवा ते व्यवस्थित क्लिअर करून घ्यावं लागेल आपल्याला, ते जेणेकरून आयोग वेगवेगळ्या अँगलवर शब्दाची एखाद्या वाक्यात मांडणी करून जरी त्यांनी प्रश्न विचारला तर तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. कमी वेळेत तुम्हाला मराठीचे प्रश्नांची उत्तरं देऊन बाकी उरलेला वेळ दुसऱ्या विषयासाठी वापरता आला पाहिजे, ठीक आहे. बघा, इथं जर आपण असं म्हटलं, समजा एक उदाहरण बघा, शक्ती हा एक शब्द आहे, याचा उपयोग कसा केला जाऊ शकते. बघा, दूध पिओ शक्ती मिळेगी असं म्हटलं तर या बोलण्यामध्ये शक्ती हा भाववाचक नाम, किंवा जसं आपण आजोबात आता आधीसारखं शक्ती निराळी म्हणजे भाववाचक नाम. पण जर असं आलं आजोबांच्या नातीचं नाव शक्ती आहे, आता काय होईल, विशेष नाव. किंवा अभिनेत्याचं खलनायकचे नाव, अभिनेत्याचं नाव आहे शक्ती कपूर, विशेष नाव. पण मित्रांनो, शक्ती या शब्दाला जर मी असं म्हटलं, मान जोडलं, याला जर आपण असं शेवटी काही जोडलं, असं शेवटी मान जोडलं तर हा शक्तिमान शब्द तयार झाला. आणि असं एखाद्या शब्दाच्या शेवटी जोडण्याला आपण प्रत्यय म्हणतो.
आता हा प्रत्यय झाला म्हणून या पूर्ण शब्दाला आता तुम्ही काय म्हणाल? प्रत्यय घटित शब्द. प्रत्यय घटित शब्द येत्या लक्षामध्ये प्रत्यय घटित शब्द झाला येत्या लक्षामध्ये. ठीक आहे. आता कधी कधी काय होते या शब्दाचा उपयोग आपल्याला कालवाचक किंवा वेळ वगैरे दाखवण्यासाठी किंवा अवयव समासामध्ये आपण हाच शब्द असेल परंतु याच शब्दाच्या आधी काहीतरी जोडलं आहे. शक्ती हा शब्द आहे या शब्दाच्या आता सुरुवातीला काही जोडलं. सुरुवातीला जसं की फारशी मधला हा यथा सुरुवातीला काही जोडणं म्हणजे थोडक्यात मित्रांनो बघा जर मित्रांनो या शब्दाच्या आधी जोडलं जसं फारशी मधला यथा हा शब्द जोडला गेला यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे तर आता हा एक शब्द आहे या शब्दाच्या आधी इथे यथा जोडल्या गेलं. शब्दाच्या सुरुवातीला असं काही जेव्हा आपण शब्द किंवा एखादा अक्षर जोडतो तेव्हा या आधी जोडलेल्या या शब्दाला किंवा अशा अक्षराला आपण काय म्हणतो? पूर्व प्रत्यय. काय म्हणतात त्याला? पूर्व प्रत्यय म्हणतात. पूर्व प्रत्यय थोडक्यात काय असतात? उपसर्ग. पूर्व प्रत्यय किंवा याला आपण उपसर्ग म्हणतो. ठीक आहे. हा उपसर्ग जोडून तयार झाल्यामुळे या शब्दाला या पूर्णच्या पूर्ण शब्दाला आपण काय म्हणणार आता? उपसर्ग उपसर्ग घटित शब्द. मग आता इथे तुम्हाला हे कळलं प्रत्यय घटित शब्द आणि उपसर्ग घटित शब्द यामध्ये फरक काय असतो. राहील लक्षात. प्रत्यय घटित शब्दामध्ये एका शब्दाच्या शेवटी काही अक्षर शब्द जोडले जाते आणि उपसर्ग घटित शब्दात एखादा शब्द राहतो त्या शब्दाच्या सुरुवातीला काहीतरी जोडले जाते. मग तो फारसी उपसर्ग असेल किंवा मग हा संस्कृत उपसर्ग फारसी उपसर्ग अरबी असेल. ठीक आहे. किंवा प्रत्ययमध्ये पण मराठी प्रत्यय असेल मराठीचे उपसर्ग पण असतात. जसं की हा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे बघा. प्रश्न काय होता आपला? मराठीचे बघा काय होता खाली दिलेल्या शब्दातील प्रत्यय घटित शब्द म्हणजे असा कोणता पर्याय आहे की ज्यामध्ये काय जोडला गेला आहे? प्रत्यय. म्हणजे मग तुम्हाला ही गोष्ट इथं माहित पाहिजे प्रत्यय घटित म्हटल्याबरोबर एक शब्द राहील अर्थपूर्ण आणि त्या शब्दाच्या शेवटी काहीतरी अक्षर किंवा शब्द असेल. येत्या लक्षामध्ये मित्रांनो बघा आहार आपण असं उच्चारल्या आपल्याला कळते याच्यात हा शब्द आहे आणि हा या शब्दाच्या आधी इथं काय जोडला गेलाय? आ. मग आ जोडला आहे म्हणजे हा काय झाला? उपसर्ग झाला ना. उपसर्ग झाला. शब्दाच्या सुरुवातीला आ आल्यामुळे आ हा इथं उपसर्ग आहे. हा या शब्दाला जोडला गेलाय. दुसरं बघा दुसरा पर्याय आहे पड जीभ म्हणजे इथं अर्थपूर्ण शब्द काय? पड हा अर्थपूर्ण आहे की जीभ? जीभ आपल्याला ओळखीचा शब्द वाटतो. पण जीभ हा शब्द आहे या शब्दाच्या आधी मग काय जोडला गेलाय? पड. म्हणजे पड हा इथं काय आहे? उपसर्ग आहे. उपसर्ग आहे. म्हणजे आता हा काय झाला? उपसर्ग घटित शब्द झाला. आणि उपसर्ग घटित मध्ये कोणता उपसर्ग? तर हा पड मित्रांनो मराठी उपसर्ग आहे. म्हणजे हा मराठी उपसर्ग घटित शब्द झाला. काय झाला? मराठी उपसर्ग घटित शब्द झाला. त्याचबरोबर इथे बघा भांडखोर म्हणजे याच्यामध्ये भांड हा एक शब्द आहे. हा शब्द आहे आणि या शब्दाला काय जोडलं गेलं? खोर. म्हणजे नक्कीच खोर हा इथे एका भांड या शब्दाला भांड या शब्दाला हा काय आहे? प्रत्यय आहे. प्रत्यय. कारण शब्दाच्या शेवटी काही जोडणं त्याला आपण प्रत्यय म्हणतो. आताच तुम्हाला मी सांगितलं शब्दाच्या नंतर म्हणजे या शब्दाच्या शेवटी किंवा नंतर जोडलं म्हणजे काय? प्रत्यय. म्हणजे हा प्रत्यय घटित शब्द आहे. आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? हा प्रत्यय खोर हा प्रत्यय सुद्धा काय? मराठी प्रत्यय आहे. काय आहे? मराठी प्रत्यय आहे. म्हणजे हा प्रत्यय घटित शब्द आहे. आणि जो चौथा पर्याय होता तुम्हाला दिलेला 4 कम नसीब म्हणजे नसीब हा काय? शब्द आहे. मग हा नसीब हा एक शब्द आहे. या शब्दाच्या आधी कम हा काय आहे? शब्दाच्या आधी हा कम हा जुळलेला इथं काय आहे? उपसर्ग आहे किंवा पूर्व प्रत्यय. उपसर्ग शब्दाच्या आधी काही जोडणं म्हणून आपण थोडं तुम्हाला मी ते सांगितलं आधी प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित मध्ये फरक काय असतो. हा उपसर्ग झाला मित्रांनो. हा उपसर्ग सुद्धा काय? हा उपसर्ग मित्रांनो फारसी उपसर्ग आहे. फारसीचा उपसर्ग आहे हा म्हणून हा फारसी उपसर्ग घटित शब्द झाला. येते लक्षामध्ये. तर इथे हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला प्रत्यय घटित शब्द म्हटलं होतं म्हणून आता तुम्हीच पहा हा उपसर्ग घटित शब्द आहे हाही उपसर्ग घटित शब्द आहे आणि 4 नंबरचाही उपसर्ग घटित शब्द आहे म्हणून प्रत्यय घटित शब्द तुमचा पर्याय नंबर काय आहे? 3 नंबर. पुढे आता यावर्षी तुम्हाला जे काही प्रश्नपत्रिका देईल किंवा यावेळेस होणाऱ्या डिपार्टमेंट PSI मध्ये याच्याशी संबंधित प्रश्न येऊ शकते म्हणून आपण आधी 2017 ची प्रश्नपत्रिकाबद्दल चर्चा करता येईल. ठीक आहे. हे लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न येते. आता हे असं दिलंय ना होऊ शकते यावेळेस तुम्हाला प्रश्न कसा पडून जाईल? मराठी उपसर्ग घटित शब्द सांगा.
मराठी उपसर्ग घटित नसलेला शब्द सांगा. मराठी उपसर्ग व प्रत्यय नसलेले शब्द, मग 4 नंबर आन्सर येईल. कारण हा मराठी नसून हा फारसी आहे. बाकीचे असेल ना हे उपसर्ग असो पण मराठीचे आहे, किंवा वेगळे शब्द देईल, जसे एखादा शब्द याच्यात असू शकते. तुमच्यासाठी आहे आहार. आहार हा काय? आहार हा या हार मधला आ हा काय आहे? फारसी आहे की मराठी आहे? कमेंट मध्ये सांगा तुम्ही. ठीक आहे ना? मी सांगू शकतो आताच. ठीक आहे. पाहिला व्हिडिओ तुम्ही थोडं मागतून की आन्सर भेटून जाईल तुम्हाला बोलण्यामध्ये. प्रत्येक घटित शब्द आहे तुमचं 3 नंबर. म्हणून या प्रश्नाचा आन्सर काय होता? 3 नंबर. राहील लक्षात? बघा तुमचा प्रश्न बघूया. 8वा प्रश्न. अगदी सोपी प्रश्न होता 8वा. ठीक आहे. आपण वर्गामध्ये तुम्हाला वर्गामध्ये हा जो घटक आहे हा घटक मी अगदी नाटकी स्वरूपाने काय शिकवला होता. ठीक आहे. हा जो 8वा प्रश्न आहे आपण नाटकी स्वरूपाने ते प्रॅक्टिकली स्वरूपात तुम्हाला मी शिकवलं होतं आणि सर्वच टीचरनी नक्कीच तुम्ही मार्गदर्शन जिथे बी घेत असाल त्यांनी पण शिकवलं असेल. तर हा सोपी भाग होता. अनुनासिक हा अशा प्रश्नामध्ये टार्गेट करायचा शक्यतो अनुनासिकाचा गट असेल किंवा क पासून तर कचडतप आपले जे वर्ग असतात आणि य वर्ग गट असतो अवर्गीय गट, तो एक लक्षात ठेवायचा. अनुनासिक प्लस यरलवचे. आणि बाकी तुम्हाला मी सांगितलं मग याच्यात कोणकोणत्या अँगलनं 10-12 प्रकारे प्रश्न येतात आणि ते कशा प्रकारे सोडवायचे हे याची ट्रिक्स तुम्हाला मी वर्गात सांगितली होती ऑफलाईन बॅचला. बघा मित्रांनो, अ व क मध्ये इथं क वर्ग दिलेला आहे, मग आहे च वर्ग, ट वर्ग आणि य लव दिलेला आहे. म्हणजे सरळ तुम्हाला हे वाचल्यावरच कळून जाते य लव हे इथं काय अर्धस्वर व्यंजन स्पर्श गटापेक्षा वेगळा आहे. बरं, वेगळा गट ओळखा असा प्रश्न आहे. संपला पिक्चर. म्हणजे सरळ सरळ आपण इथं म्हणू शकतो की हा क वर्ग कंठचा वर्ग दिला म्हणजे पर्शव्यंजन गट आहे. या क चा उच्चार करताना कंठाला जी पर्श होते म्हणून हा कंठ वर्गाचा गट आहे. हा च पण तालूचा गट आहे. याच्यावर हे असं करून येते की पुढच्या वेळेस तुम्हाला होऊ शकते यावर्षी हे 2017 ला वेगळा गट विचारलं, यावेळेस तुम्हाला याचे उच्चार स्थान विचारले अगट बगट म्हणून कव्हर होऊन जाते. तगड्याच्या वेळेस आपली जीभ जी असते, समजा जीभ आहे मुखात, ती जिभेचा शेंडा वर उचलून मूर्धेला भिडवतो आपण बघा. त ठ प्रॅक्टिकली तुम्ही उच्चार करून पाहू शकता बघा. असं जिभेचा शेंडा वर उचलून मूर्धेला भिडून उच्चारणं म्हणजे काय? मूर्धा. म्हणून त्याला मूर्धा हा भागात आपल्या मुखातल्या भागाचं नाव आहे आणि या वर्णांना आपण मूर्धन्य वर्ण म्हणतो. ठीक आहे. मूर्धन्य. तालू वरून याला आपण तालव्य म्हणतो. तालव्य. ठीक आहे. तालव्य किंवा कोमल तालव्य. आणि याला आपण कंठ अशा प्रकारे हे उच्चारस्थान लक्षात ठेवा. यरलवचे प्रत्येकाचे उच्चारस्थान भिन्न भिन्न आहे. हा अवर्गीय गट आहे. हे तिन्ही वर्गीय गट आहे. वर्गीय आहे मित्रांनो. काय आहे? वर्गीय व्यंजन गट आहे. याचबरोबर यांना आपण पर्श व्यंजन पण म्हणतो. पर्श मुखात आपण या वर्णांचा उच्चार करताना पर्श होतो. हे स्वरांपासून निर्माण झाले अर्धस्वर व्यंजन. याचा उच्चार तालू आहे, याचा मूर्धन्य असतो. हा दंती आहे. या वचा उच्चार करताना खालचा ओठ दाताला पर्श दिला. वरण व व व दंत्यवष्ट आहे हा आणि हा तालू आहे. लक्षात. हा काय आहे? य हा तालू आहे. त्यानंतर र हा मूर्धा आहे. त्यानंतर ल हा काय आहे? दंत्य आहे. त्यानंतर व दंत्य ओष्ठ आहे, दंतोष्ठ. आणि मित्रांनो श हा तालू आहे. म्हणजे प्रत्येक वर्णाचा एकाकडे एक असतानाचा उच्चारस्थान भिन्न भिन्न आहे. बाकीच्या वर्णाचा प्रत्येक वर्णाचा उच्चारस्थान एकच आहे. कंठ कंठ, तालू तालू, मूर्धा मूर्धा. म्हणून हा ड तुमचा या सर्वांमध्ये भिन्न आहे. आणि लक्षात ठेवायचं कचडतप. म्हणून मी काय इथं ड हा काय आन्सर फक्त ड 3 नंबर पर्याय तुमचा बरोबर आहे. व्हिडिओला पूर्ण पहा. नक्कीच थोडा वेळ जास्त घेऊन आलो मी व्हिडिओसाठी, परंतु तुम्हाला या प्रश्नाच्या अनुषंगानं यावर्षी प्रश्न येऊ शकते म्हणून याला आपण व्यवस्थित घेतलं. ठीक आहे. बघा, म्हणून याला आपण सविस्तर बघत आहे. बघा मित्रांनो, त्याच्यानंतरचा प्रश्न 9वा प्रश्न. जोड्या लावासाठी 9वा प्रश्न विचारला गेला होता आणि यामध्ये उच्चारस्थान दिले आहे, इथे व्यंजन. बघा वरती जो प्रश्न आहे तिथं वेगळा गट दाखवायचा, इथं लगेच उच्चारस्थान विचारले. आता उच्चारस्थानासाठी दंत्य म्हणजे काय? जिथं आपली जीभ आपण दाताला टच म्हणजे स्पर्श करून ज्या गटाला आपण उच्चारतो त्याला दंत म्हणतात. सरळ सरळ आपण दंत्यमध्ये मग आपल्याला माहितच आहे त गट किंवा हे उच्चारण पाहता. त म्हणताना होते का? त नाही. इथं क वर्गाचा अनुनासिक कंठाला स्पर्श होते. इथं प प प ओटाचा उपयोग होतो आणि इथं त तवा तवा त थ द ध. सर ड्युटी करून थकलो. त थ द ध
तथा दध हा काय दंत्य, म्हणून अ साठी दंत्य आहे 4, म्हणजे अ साठी इथं 1 दिलाय कटला हा 4, म्हणजे 2 नंबर इथं कारण 3 आहे आणि 1 आहे. पहिल्याच यावरून तुम्ही सर्वात पण इथं निकाल कमी वेळेत त्यांचा ओळखू शकता. मग बाकीचे 5 आणि कन्फर्म झाला होता. पण आपण स्पष्टीकरण बघून घेऊ. ओष्ट काय मग दोन्ही ओठ भिडून आपण उच्चारलेले वर्ण. प गट म्हणजे हा 3 नंबर आहे, ब साठी इथं 3 आहे बरोबर. मग इथं हे बघा अनुनासिक काय आपले क वर्गातला आहे, हा अनुनासिकाचा गट आहे, म्हणजे 2 नंबर क साठी 2 आहे आणि ड साठी 1 मूर्धन्य ट, म्हणून 2 नंबरचा पर्याय तुमचा बरोबर होता. मित्रांनो, पहिल्या टॉपिकच्या वर्णमालेवर, क्रियापदाचे अर्थ, काळ, वाक्यरचना यावर 100% प्रश्न येत असते. ठीक आहे, समास, प्रयोग यावर. ठीक आहे, म्हणी, शब्द, वाक्यप्रचार. ठीक आहे, महत्त्वाचे घटक आहे, वेळ कमी आहे त्यामुळे प्रश्नपत्रिका व्यवस्थित पहा आणि सराव जे काही प्रश्न झालेले आहेत PYQ आधीचे त्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा. ठीक आहे, आणि काही भाग आपण इथं घेऊनच घेऊ जो महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा दवा प्रश्न आहे मित्रांनो, टोपलीतील पिकलेला टोपलीतील पिकलेला पेरू घे या वाक्यातील अधोरेखित शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे. काय म्हणलाय, टोपलीतील पिकलेला पेरू, म्हणजे अंडरलाईन कशाला करून दिलेली आहे, पिकलेला म्हणजे पेरू हा नाम आहे आणि पेरू या नामाबद्दल म्हणजे हा जो नाम आहे या नामाबद्दल जास्तीची माहिती सांगणारा हा शब्द आहे विशेषणाचा, आणि तो पीक या धातूपासून तयार झाला आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो धातू साधित विशेषण. वर्गात आपण यावर बोललोय होतो. ठीक आहे, हा म्हणून धातू साधित विशेषण पर्याय नंबर 1 इथं दिलेला आहे आणि सोपी प्रश्न होता, 1 नंबर आन्सर बरोबर. 11 प्रश्न आहे, मराठी भाषा लेखन नियमानुसार शुद्ध असलेला शब्द, जो शुद्ध शब्द आहे तो इथं ओळखायचा आहे. यावर सुद्धा प्रश्न विचारते आहेत. तर इथं दिलं आहे अध्यात्मिक, इथं आहे अध्यात्मिक, अन सुरुवात आहे. आपण ईक प्रत्यय जेव्हा जोडत असतो, ईक प्रत्यय जेव्हा जोडत असते म्हणजे ईक हा प्रत्यय जेव्हा आपण जोडतो तेव्हा आधीच्या वर्णात वृद्धी पाहिजे. तर अ आहे म्हणून इथं 2 पर्याय तसेच कटले. काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगितली आहे ना बरोबर, या ट्रिक्सनं बघा. तसं इथं आहे आ, इथे आहे आ, म्हणजे या 2 पैकी 100% आन्सर आहे बरं. आध्यात्मिक इथं दीर्घई दिली आहे. हा ईक प्रत्यय आपण मराठीचा असते, पण इथं अध्यात्म हा तत्सम शब्द असल्याने मग त्याला ई हा रस्व लागला, म्हणजे कारण हा मूळचा जो शब्द आहे मित्रांनो, तो मूळचा जो शब्द आहे तो कसा आहे, मूळचा जो शब्द असते हा अध्यात्म असा शब्द असतो. अध्यात्म येते लक्षामध्ये, मूळ शब्द विचारू शकते, लक्षात ठेवा. अध्यात्म हा मूळ शब्द झाला. याला जेव्हा आपल्याला ईक हा काय जोडायचा आहे, प्रत्यय, शब्दाच्या शेवटी जोडणं प्रत्यय. ठीक आहे, मग असं जेव्हा आपल्याला जोडायचं आहे तेव्हा ई बद्दल या मला काय पाहिजे, रस्वई, म्हणजे रस्वई यांनी ईक. समजलं. आता जेव्हा आपण तर रस्वईचा आपण मिलाप करतो आहे तेव्हा अ ची वृद्धी होते आणि पहिला स्वर रस्वचा दीर्घ होऊन जाते आ आणि शब्द होऊन जाते आध्यात्मिक. आध्यात्मिक म्हणजे हा शब्द तुमचा काय बरोबर राहणार आहे, शुद्ध शब्द. म्हणून आपल्याला विचारलेला जो काही प्रश्न होता रस्व, इथं रस्व आहे, इथं काय आहे रस्वई, म्हणून इथं हा 4 नंबर आपला रस्वई हा दिलेला आहे इथं 1 मध्ये, म्हणून 4 नंबर पर्याय तुमचा बरोबर आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. मग 12वा प्रश्न बघूया. पाची बोटे सारखी नसतात. आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये आपण असं बोलतो, म्हणजे पाची बोटे सारखी नसतात म्हणजे काय, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असते. एखादी व्यक्ती तुम्ही एखादा मित्र मंडळीमध्ये तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही 4-5 लोकांना तुम्हाला जे अपेक्षित असते की सर्व लोकांनी असं वागा, सर्व लोकांनी असं वागावं, मग आपण गोष्टीत कोणाला असं म्हणत नाही का, असं नाही वागायला पाहिजे, असं वागायला पाहिजे. मग एखादा व्यक्ती ऐकणार आपल्याला सांगते तर जास्त लोकांचा विचार करू नको, कारण पाची बोटे सारखी नसतात. याचा अर्थ आहे की सर्वच लोक तुमच्याच एकाच विचारासारखे वागणार नाही, वेगवेगळे लोक वेगवेगळ्या गुणांना वागतील. मग आता पाची बोटे सारखी नसतात म्हणजे समान परिस्थिती नसणे, याला एका विरुद्धार्थी अर्थ म्हणजे विरुद्धार्थी अर्थ पाहिजे तर पाची बोटे सारखी नसतात आहे ना, समान लोक नसतात ते तर असतात वाला अर्थ लागू. म्हणून बघा, पहिलं काय, पळसाला पाणी 3, दुसरा आहे जनी जनार्दन, इथं लागू नाही. पांचमुखी परमिशन नाही, तेरड्याचा रंग 3 दिवस हिरं, म्हणजे पहिलाच पर्याय इथं लागू. एक पळसाला पाणी 3 म्हणजे सर्वत्र सारखी परिस्थिती.
एखादा व्यक्ती खूप सारा काही कोणी गोष्टी करते आहे, तो नोकरीला लागला तर खूप पैसा आलेला वगैरे वगैरे, ते एखादा व्यवसाय करणार, काही दिवस त्याच्याकडे पैसा आला तर मग त्याला काही लोक चर्चा होऊन जाते, कोणी स्तुती करेल, कोणी निंदा करेल, कोणी व्यक्ती तितक्या प्रवृत्ती करतील. परंतु काही लोक काय म्हणतात, काही हो बनते, काही कसंही हो, शेवटी जी परिस्थिती आहे ती सारखीच राहणार. म्हणजे पळसाला पाणी तीनच. मग इथं पाची गोटी सारखी नसतात ना, असतात मला पर्याय नंबर 1 लागू पडला. म्हणून एक प्रश्न आहे मित्रांनो, खाली शब्द व त्याचे प्रकार दिले आहेत, त्यातील चुकीची शब्द जोडी आपल्याला निवडायची. पहिला आहे बघा, इंग्रजी भाषेतून मराठीत आलेले शब्द, आणि त्या यापुढे शब्द दिले आहेत बटन, तिकीट, बस, कार. तर हे चारही शब्द मित्रांनो काय आहे, इंग्रजी भाषेतून मराठीत आलेले आहेत. शब्दसिद्धीशी संबंधित हा प्रश्न आहे मराठीमध्ये. पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेले शब्द, मग इथे दिला बटाटा, पोर्तुगीज शब्द आहे मित्रांनो. कोबी पण आहे, त्यानंतर हापूस पण आहे पोर्तुगीज शब्द, आणि फणस हा शब्द सुद्धा काय पोर्तुगीज शब्द आहे. त्यानंतर तिसरा ऑप्शन होता फारसी भाषेतून मराठीत आलेले शब्द. पहिला आहे हकीकत, तर हकीकत हा फारसी शब्द आहे मित्रांनो. अत्तर हा शब्द सुद्धा काय फारसी शब्द आहे, म्हणजे हाही फारसी शब्द आहे, हा सुद्धा फारसी शब्दच आहे. हुकुम हा शब्द फारसी शब्द नाही, कारण हुकुम हा शब्द काय आहे अरबी शब्द आहे, अरबी. ठीक आहे, अरबी भाषेतून तो मराठीमध्ये वापरला जातो. तर मित्रांनो, हुकुम हा काय आहे फारसी शब्द नसून हा अरबी शब्द आहे. अरबी भाषेतून मराठीत तो वापरला गेला. पेशवा हा शब्द सुद्धा काय आहे फारसी शब्द आहे, फारसी शब्द. मग आता हे लक्षात ठेवायचं नाही की फारसी लक्षात ठेवा. ठीक आहे, मग चौथा ऑप्शन आहे मित्रांनो, अरबी भाषेतून मराठीत आलेले शब्द. पहिला आहे इनाम. इनाम हा अरबी शब्द आहेच. ठीक आहे, अरबी आहे. मेहनत पण अरबी शब्द आहे. त्यानंतर जहागीर हा सुद्धा अरबी शब्द आहे, अरबी. आणि मंजूर शब्द सुद्धा अरबी शब्द आहे. मग आता यामध्ये या सर्व पर्यायामध्ये हे सर्व इंग्रजीतले शब्द आहेत. ठीक आहे, इंग्रजीतले शब्द आहेत. आणि मित्रांनो इथं हे पोर्तुगीज शब्द आहे. ठीक आहे, आता नसलेला पर्याय तुमचा फक्त हुकुम, म्हणजे 3 नंबर मध्ये काय पर्यायामध्ये गोंधळ झाला, म्हणजे हा अरबी शब्द आहे. हुकुम हा काय पाहिजे होता अरबी शब्द. हुकुम हा शब्द जो आहे, म्हणजे इथे मित्रांनो आता होणाऱ्या एक्झामसाठी लक्षात ठेवा की हा जो इथं हुकुम शब्द आहे, म्हणजे हुकुम हा जो शब्द आहे, हुकुम हा हुकुम शब्द काय आहे अरबी शब्द आहे. म्हणून तिसरा पर्याय चुकीचा आहे. म्हणून 3 नंबर आन्सर 13व्या प्रश्नाचा बरोबर आला. त्याच्यानंतरचा प्रश्न, आता नंतरचा प्रश्न 14 पासून तर 19 पर्यंत आपल्याला जवळपास 18 बरोबर आहे. 14व्या प्रश्नापासून एक उतारा आधी दिला गेला होता आणि त्यावरून 5 प्रश्न आपल्याला विचारले गेले. तर हा उतारा तुम्ही नक्कीच वाचला असेल मित्रांनो, पाहून घ्या. ठीक आहे ना. जो हा जो पेपर आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला याची PDF मिळून जाईल. शंकर चव्हाण सर मराठी व्याकरण या नावानं आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर तुम्हाला PDF मिळून जाईल हवी असल्यास. ठीक आहे, तर हा एक उतारा होता आणि या उताराशी संबंधित 5 प्रश्न होते. उतारा हा शेवटी आपल्या प्रॅक्टिसवर डिपेंड करतो. उताराचे प्रश्न तुम्हाला आउट ऑफ हवे असेल तर त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे सराव पाहिजे. ठीक आहे, 14 प्रश्न होता पहिला. आता उताराचे प्रश्न तुम्ही वाचले असाल, आपण डायरेक्ट याची उत्तर जोडू. 14 प्रश्न होता मौखिक साहित्याला खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा आधार घ्यावा लागतो, असे काही पर्याय दिले होते बघा. पहिला होता युक्त्या प्रयुक्त्यांचा, दुसरा काही नादमय प्रयुक्त्यांचा, तिसरा श्रवण दुर्लभ रूप घटकांचा आणि तिसरा श्रवण सुलभ प्रयुक्त्यांचा. तर या प्रश्नाचा जो योग्य आन्सर आहे मित्रांनो तो आहे पर्याय नंबर 2, काही नादमय प्रयुक्त्यांचा. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे 15वा, साहित्याच्या लिखित भाषेत गद्यांचा विकास कशामुळे होत गेला असे लेखकाला वाटते. ठीक आहे, किंवा असे लेखकाला वाटते. बरोबर आहे. 4 ऑप्शन आहे. पहिला आहे नादमय प्रयुक्त्यांचा आधार घेतल्यामुळे, दुसरा आहे लेखनाच्या दृश्य स्वरूपामुळे, तिसरा आहे प्राय लेखन प्राधान्यामुळे, आणि चौथा आहे बोललेले हवेत विसरून जाण्यामुळे. आणि 15व्या प्रश्नाचा योग्य आन्सर आहे पर्याय नंबर 3. ठीक आहे, अशा प्रकारे. त्याच्यानंतर 16वा प्रश्न होता लेखनात कशाची खास शक्ती असते असे लेखकाचे मत आहे.
म्हणजे 1 2 3 4 असे पर्याय होते. पहिला ऑप्शन आहे दुसऱ्याशी संवाद करण्याची, संवेदनशीलता प्रकर्षाने उमटवण्याची, तिसरा आहे आत्मसंवादाचे थेट लिपीकरण करण्याची आणि स्वगतपरता अव्यक्त होण्याची. याचा योग्य आन्सर आहे मित्रांनो पर्याय नंबर 2 संवेदनशीलता प्रकर्षाने. लिखित साहित्याच्या भाषिक कौशल्याचे स्वरूप कसे आहे ते खालील पर्यायामधून अचूक पर्याय निवडून सांगा. आणि याचा हे जे की 4 पर्याय आहे यामध्ये योग्य आन्सर होता अधिक आत्मोत्पर, अधिक संवेदनशील. अशा मुलात काय केली जाते खालील पर्यायामधून अचूक पर्याय निवडा. याचा ऑप्शन आहे बघा 4. पहिले लिहिली जाते, लिपीबद्ध केली जाते, दुय्यम स्वरूपात ठेवली जाते आणि चौथा बोलली जाते. याचा योग्य आन्सर आहे बोलली जाते. भाषा ही काय बोलली जाते. 4 नंबर आन्सर बरोबर आहे. असे हे 5 उत्तरांशी संबंधित प्रश्न होते. पुढे आहे मग 19 पासून तर 25 पर्यंत परत व्याकरणाच्या. पुढचा 19वा प्रश्न. रात्र म्हणजे ज्याला आपण रजनी म्हणतो. रात्र या शब्दाच्या समानार्थी पर्यायाचा पुढीलपैकी गट कोणता. पहिला आहे प्राची, मग आहे शशिनी. उषा म्हणजे तो सकाळ होती मित्रांनो म्हणून रात्रासाठी लागू होत नाही म्हणून कटला. उषा उष होता हा हयुक्त ऊर्जा असते पण विसर्ग चिन्ह उषका. ठीक आहे शुद्ध शब्द संधीमध्ये आपण शिकू उषका म्हणून पहिला पर्याय म्हटला. दुसरा पर्याय संध्या म्हणजे रात्र होते, तनिश्रा. उषा इथे बी आहे म्हणजे कटला. मग इथे प्राची म्हणजे कटला आणि रजनी, निशा आणि या मी पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. कारण तिन्ही शब्दाचा अर्थ रात्र होतो. राहील लक्षात. समानार्थी शब्दांचे सुद्धा मी ट्रिक्स बनवलेले आहे. तुम्ही जर 11 पासून व्याकरण घेतो आहे त्यामुळं 11 पासून जसं जसं वेळ मिळायचं तसं तसं या 13-14 वर्षात समानार्थी शब्द, म्हणी असेल, शब्दसिद्धी असेल, या सर्व घटकाला जे काही सोप्या भाषेत त्या शब्दांची मांडणी करून मी स्वतः ट्रिक्स बनवले मित्रांनो. त्याचा नक्की फायदा घ्या. आपल्या YouTube चॅनलवर काही टाकलेले आहे आणि काही इथून पुढं समानार्थीचे आपण सेशन घेतच राहणार आहे. तुम्ही सांगाल कोणता घटक तुम्हाला आणखी कठीण जात असेल तर त्यावर सुद्धा नक्कीच मी प्रयत्न करेन. ठीक आहे. बघा 20वा आहे प्रश्न. पुढे दिलेल्या शब्दजोडीमधून समानार्थी योग्य असलेली शब्दजोडी निवडायची होती. पुत्र म्हणजे तनुज, मग इथंच तुमचं आन्सर बरोबर आहे. पुत्र म्हणजे तनुज. ठीक आहे. अमरचा समानार्थी मृत्यू होत नाही. अमर म्हणजे न मरण पावणार. मृत्यू म्हणजे काय मृत्यू पावणार, म्हणजे हे विरुद्ध परस्पर विरुद्ध जोडी होती. दुसरा अग्नी म्हणजे पवन. अग्नी म्हणजे तर आपल्याला आग माहित आहे. पवन, अग्नी, पावक वगैरे शब्द आपण समानार्थी शब्दाची ट्रिक्स करून दाखवली मी तुम्हाला. पाहून घ्या समानार्थी शब्दाची, अग्नीची समानार्थी शब्दाची ट्रिक्स मी तुम्हाला YouTube शेअर केलेली आहे. पाहून घ्या. ते समानार्थी शब्दाचा सर्व संचमध्ये आहे. ठीक आहे. पवन म्हणजे काय होते हवा, वायू, हवा, वारा. म्हणजे काय सूर्य आणि सूर्याला समानार्थी नृपने आहे. नृ म्हणजे नगर, नगराचे प म्हणजे पालन करणारा, म्हणजे नृ म्हणजे नगराचं पालन करणाऱ्याला आपण राजा म्हणतो. म्हणून हा सुद्धा पर्याय लागू होत नाही. म्हणून पर्याय काय आहे 1 नंबरच तुमचा बरोबर आन्सर राहणार. त्यानंतर 21वा प्रश्न आहे इंग्रजी नसलेला शब्द होता. यामध्ये एक आहे साहेब, दुसरा आहे नंबर, तिसरा आहे स्टेशन आणि चौथा दिलेला आहे मोटार. तर मित्रांनो इंग्रजीमध्ये नंबर हा शब्द वापरला जातो, स्टेशन शब्द वापरला जातो आणि मोटार शब्द सुद्धा इंग्रजीचा शब्द आहे. यामध्ये साहेब हा जो शब्द आहे हा मित्रांनो अरबी शब्द आहे. अरबी शब्द असल्यामुळे तुमचा या प्रश्नाचा इंग्रजी नसलेला शब्द म्हणजे 1 नंबर आन्सर राहणार. ठीक आहे. 22वा प्रश्न. विसंगत गट ओळखा. जो गटात बसणार नाही अबकळ. अबकळमध्ये विसंगत गट पाहायचा होता बघा. अचल, नग, शैल, भूदल. सरळ सरळ हे अचल वगैरे हे पर्वतासाठीचे शब्द आहेत. म्हणजे विसंगत कोणीच नाही, समानार्थी शब्द आहे. अंबू, पळ, नीर, तोय हे सुद्धा समानार्थी शब्दच आहे मित्रांनो. मग कांता, कांता म्हणजे पत्नी, दारा म्हणजे पत्नी, जया म्हणजे पत्नी, पण सरिता म्हणजे काय होतं नदी होती. म्हणजे कांता हा पत्नी या शब्दासाठी वापरला जातो. दारा म्हणजे भी पत्नीच होती, जया म्हणजे सुद्धा पत्नी शब्दासाठी आहे, परंतु सरिता म्हणजे नदी होती. म्हणजे हा विसंगत झाला. हे समानार्थी आहे. इथे विसंगत झाला हा एक शब्द. याच्या ड आहे प्रख्यात विशेषणार्थी असलेला म्हणजे नामांकित.
म्हणजेच ख्यात नाव, विशेष नाव आहे असा व्यक्ती, हे विख्यात, बरोबर आहे, ज्याची कुठेही ख्याती म्हणजे सगळीकडे ख्याती आहे, ठीक आहे. म्हणजे हे सुद्धा ड मध्ये सुद्धा समानार्थी शब्द आहे, फक्त क मध्ये नाही, म्हणून फक्त क म्हणजे पर्याय नंबर 2 तर तुमचा आन्सर क फक्त वर्ग खोटाचं होतं, ठीक आहे. म्हणून 2 नंबर आन्सर बरोबर आहे. 23वा प्रश्न आहे, कायदेशीर याचा विरुद्ध अर्थ व्यक्त करणारा शब्द पुढीलपैकी कोणता? तर कायदेशीर असणे म्हणजे अवैध, बरोबर. कायदेशीरचा समानार्थी म्हटलं तर वैध, हा समानार्थी शब्द झाला वैध, ठीक आहे. पण याचा कायदेशीरचा विरुद्धार्थी शब्द म्हटलं म्हणून 2 नंबर आन्सर अवैध. इथं बघा अवैध म्हटलं होतं, चुकीचा शब्द आहे. अवैध, कायदेशीरचा अवैध हा काय विरुद्धार्थी शब्द आहे, ठीक आहे. आणि समानार्थी जर यावेळेस विचारला तर लक्षात ठेवायचा वैध, हाच प्रश्न येऊन जाईल. आणि इथं विरुद्धार्थीच्या जागेवर समानार्थी शब्द देऊन टाका. कायदेशीरचा समानार्थी शब्द सांगायचं आलं मग हे आठवाच येतं, समानार्थी म्हटलं तर वैध. आणि जर असाच प्रश्न हाच रिपीट झाला विरुद्धार्थी म्हणून तर मग अवैध होताच. येईल लक्षात? काही लक्षात येईल. पुढे दिलेल्या 2 गटाच्या योग्य जोड्या जुळवा, म्हणजे जोड्या लावावर हा प्रश्न होता. अवकळमध्ये अ आहे तलाव, ब आहे मूग, क आहे हरिण, ड आहे रक्त. आणि इकडे दिल्या कुरुम, मग आहे असूद, सारस आणि आनंद. आनंद म्हणजे मूग होते, हे तुम्ही इथून बी देऊ शकता शॉर्टकट. ब साठी 4, हा ब आहे, इथं 2 ठिकाणी 4 आहे. मग आपण तलाव म्हणजे आपल्याला माहितच पाहिजे, वाचून जर असा तर ओळखता येते आपल्याला लवकर. तलाव म्हणजे होते सारस, म्हणजे अ साठी आहे 3, हा अ आहे, इथं आहे 3, इथं 2 आहे कटला पर्याय, इथं 4 आहे कटला, इथं आहे 3, म्हणजे 1 किंवा 4 पैकी असू शकते. बाकीचे पर्याय तसेच मग चुकले आता, ठीक आहे. हा मग आता बघा मूग म्हणजे आनंद होती, मूग साठी आपल्याला काय पाहिजे? ब साठी 4. मग इथं बघा हा 3 होता, ब साठी इथं काय आहे? 4 आहे. आणि जर 3 होता इथं बी ब साठी 4 आहे. मग तिसरा शब्द बघायचा आहे हरिण, म्हणजे मित्रांनो कुरुम होती, म्हणजे अ. क साठी काय आहे? अ. मग क साठी हा क आहे, इथं आहे 2 म्हणजे हा कटला, इथं आहे 1 म्हणजे 4 नंबर आन्सर तुमचा या प्रश्नाचा बरोबर आहे. कारण रक्त म्हणजे मित्रांनो अशुद्ध होती, लक्षात ठेवा. आता इथं जोड्या लावासाठी आली नाही, याला अनुसरून तुम्हाला चुकीचा पर्याय किंवा एखादा समजा रक्तसाठी योग्य पर्याय निवडा, असे वरील प्रश्न येऊ शकते, ठीक आहे. मग आणि मग शेवटचा प्रश्न होता 25वा, आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणजे अशी काय? हा उद्देश आहे. आमचे शरीर सुदृढ व्हावे, जसं तुमची मेन्स निघून जावी अशी तुमची काय? तुमचा हा काय उद्देश आहे. म्हणून तुम्ही क्लास कराल किंवा हा व्हिडिओ पाहत असाल. तुम्हाला मेन्समध्ये मराठीचे आउट ऑफ मार्क घ्यायचे आहे, म्हणून तुम्ही आता क्लास करा, म्हणजे हा तुमचा आउट ऑफ मार्क मिळवणं हे उद्देश आहे ना. तसं यांचा उद्देश वाक्य काय? आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही दररोज योगासने करतो. म्हणून आम्ही दररोज योगासने करतो, म्हणजे योगासने करण्याचा उद्देश आहे आमचे शरीर सुदृढ व्हावे. आणि हा म्हणून जो शब्द आहे तर हा उभयनिय वेळेचं कार्यकरण, आणि हा कोणता उभयनिय आहे? मग उद्देशबोधक उभयनिय वेळ. म्हणून 3 नंबर 25व्या प्रश्नाचा आन्सर बरोबर आहे. मित्रांनो आपण आज 2017 मध्ये जो पेपर झाला होता डिपार्टमेंट PSIचा, या पेपरामध्ये मराठीचे 25 प्रश्नांचे स्पष्टीकरण पाहिले, आणि या प्रश्नांना अनुसरून आता यावर्षी कोणते प्रश्न येऊ शकते यावर थोडी आपण चर्चा केली. असंच आपण या नंतरच्या सेशनमध्ये 2022ला जो काही पेपर झालेला आहे डिपार्टमेंट PSIचा, आणि त्यामध्ये व्याकरणचे 15 प्रश्न होते, 5 मेगा शब्दसंग्रह होते आणि 5 उत्तरा, अशा 25 प्रश्नाचं आपण स्पष्टीकरण पुढच्या सेशनमध्ये